मगाशी मॅडमनी विचारल्याप्रमाणे सायन्सला किती जण इंटरेस्टेड आहेत, तर मला वाटतं बऱ्यापैकी सगळ्यांचे हात वरती होते. आणि बऱ्याच वेळेला आम्ही सेमिनार्समध्ये बघितलेलं आहे की सायन्स आणि टेक्निकल हे फील्ड मोस्ट अवेटेड म्हणून बघितलं जातं की येस, सेमिनारमध्ये सुद्धा सायन्स कधी येते मॅडम, दिस इज माय फील्ड असं करून बघितलं जातं. तर लेट्स सी. मला वाटतं माझ्यासमोर 10वी 12वी चे विद्यार्थी, त्याच्याच बरोबर 10वी 12वी मध्ये असलेले पालक सुद्धा माझ्याबरोबर बसलेले आहेत समोर. कारण की जर विद्यार्थी 10वीला असेल किंवा विद्यार्थी 12वीला असेल तर त्यावेळेला त्यांचे पेरेंट्स सुद्धा त्यांच्याबरोबर 10वी 12वी परत देतात असं मला नेहमीच वाटतं. कारण की जेवढं टेन्शन मला वाटतं स्टुडंट्सना नसेल तेवढं आता त्यांच्या डोक्यावरती आहे. कारण की आता जस्ट मला वाटतं 30 या मंथ एंडला 12वीचा रिझल्ट आहे आणि त्याचबरोबर 10वीचाही रिझल्ट 1 जूनमध्ये लागेल फर्स्ट वीकमध्ये. तर एक ते थोडं टेन्शन तुमच्या मला वाटतं तुमच्या मनामध्ये आहे. लेट्स सी आपण ते टेन्शन थोडंसं कमी करूया. लेट्स सी आपण सायन्स आणि या टेक्निकल लाईनमध्ये कोणते कोणते वेगवेगळे डिफरंट ऑप्शन्स तुमच्यासाठी अवेलेबल आहेत ते आता आपल्याला बघायचंय. तत्पूर्वी तुम्हाला एक सांगते, सायन्स म्हणजे काय? कोणी सांगू शकेल सायन्स म्हणजे कोणते कोणते विषय येतात सायन्स जर आपण बोलतो सायन्समध्ये? फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी आणि 5वं सांगितलं मी, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, ओके, आणि बायोलॉजी. मी तुम्हाला एक सांगते, जेव्हा तुम्ही सायन्स किंवा टेक्निकल या फील्डमध्ये म्हणजे जाण्याचा जेव्हा विचार करता स्टुडंट, तेव्हा फक्त चांगले मार्क मिळालेत, चांगले म्हणजे जास्तीत जास्त पर्सेंटेज मिळालेत म्हणून या क्षेत्राकडे एंट्री घेऊ नका. जर आपण एक मी जर तुम्हाला माझा हात दाखवते तर आपण जेव्हा असं म्हणतो की तुम्हाला फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बायोलॉजी आहे, मॅथमॅटिक्स आहे, तर हे जे 5वा मी जो अंगठा तुम्हाला दाखवते हे म्हणजे तुमच्या ॲबिलिटीज किंवा तुमचा इंटरेस्ट, तेव्हाच जाऊन तुमचं हे करिअर एवढं स्ट्रॉंग बनणार आहे. हे तुम्ही कायम लक्षात ठेवा. कारण आमच्या काउन्सिलिंग सेंटरमध्ये मी बघितलेलं आहे, एवढेच स्टुडंट आमच्याकडे येतात, 10वीला खूप छान मार्क मिळालेत म्हणून ते एंट्री घेतात आणि 12वीला मॅडम डिप्लोमाला ऍडमिशन घेतली हो ह्याला किंवा ह्याला इंजिनिअरिंगला घालायचं होतं, पण आता सीईटीचाही स्कोर कमी आलेला आहे आणि त्याचबरोबर त्याला 12वीमध्ये मार्क देखील कमी पडलेले आहेत. आता मला सांगा की मी काय करू? कारण काय असतं, कुठेतरी आपण हे बघायचं विसरतो की माझे मार्क्स किंवा मला ऍक्च्युअल त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे की नाही. जसं मॅडम तुम्हाला आधीही म्हणाल्यात, फक्त स्टेटस तो एक पर्टिक्युलर करिअर कॅरी करतो म्हणून त्याचा तुम्ही निवड करू नका. आपण बघूया सायन्स किंवा टेक्निकल या फील्डमध्ये कोणते विविध पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. पहिले म्हणजे जेव्हा तुम्ही सायन्स आणि टेक्निकल या फील्डमध्ये जाता, एक कायम लक्षात ठेवा, एंट्री इज डिफिकल्ट बट एक्झिट इज लिटिल बिट स्मूदन. म्हणजे थोडीशी स्मूथ एंट्री एक्झिट तुमची असते. का मी सांगते? कारण की बहुतेक हे जे सायन्स रिलेटेड किंवा टेक्निकल प्रोग्राम्स जे आहेत त्यांना पहिले म्हणजे तुम्हाला स्क्रीनिंग, दॅट इज युअर एंट्रन्स टेस्ट, तुम्हाला आधी क्लिअर करावी लागते. म्हणजे 100 जण जर त्या परीक्षेला बसत असतील तर सीट्स फक्त 10च असतात. कळून येतं तुम्हाला? इव्हन तुम्ही इंजिनिअरिंग बघा, मेडिकल बघा, काही घ्या, तुमच्याकडे एंट्रन्स म्हणजे एंट्रन्सच्या जेव्हा बघतो आपण तेव्हा आत्ताच काहीतरी 2 दिवसापूर्वी स्टॅटिस्टिक्स आलेले आहेत. जवळजवळ काहीतरी 1,50,000 मुलं मला वाटतं अपिअर झाली आणि त्याच्यातली काहीतरी 13,000 हा महाराष्ट्राचा रँक आहे जी सीईटी मधनं क्लिअर होऊन बाहेर आली. ओके, तर हे तुम्ही बघू शकता की सीट्स लिमिटेड आहेत आणि 100 जण आपण त्याच्यासाठी फाईट करतो. मी ह्या क्षेत्राकडे म्हणजे मी अजूनपर्यंत ही स्लाइड इथे ठेवलेली आहे जेणेकरून हे तुम्हाला मी मेंटली प्रिपेअर करते. जेव्हा या क्षेत्रामध्ये तुम्ही एंट्री घ्याल हे तुमच्या माइंडसेट हे तुमच्या इथे डोक्यात पक्क असणं हे फार गरजेचं आहे. आपण पुढे वळूया. पहिली मी स्लाइड इथे ठेवलेली आहे ती म्हणजे बीएससी ऑप्शन्स. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोलॉजी काही घेऊन तुम्हाला ह्याच्यातल्या प्युअर सायन्समध्ये जर तुमचा इंटरेस्ट असेल, म्हणजे मला फिजिक्समध्ये मॅडम बीएससी करायचंय किंवा मला मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स घेऊन पुढे जायचंय किंवा ह्याच्यातले जे काही विविध ऑप्शन्स मी इथे तुम्हाला सांगितलेले आहेत, जसं फॉर एक्झाम्पल मी इथे लिहिलंय झुऑलॉजी, फॉरेन्सिक सायन्स, हे सगळे क्षेत्र तुम्हाला 12वी नंतर बीएससी म्हणजे 3 वर्ष, 12वी नंतरची 3 वर्ष ह्याच्यामध्ये अवेलेबल आहेत. म्हणजे फॉरेन्सिक सायन्स जर तुम्ही म्हणालात तर तुम्ही बघितलं असेल सीआयडी वगैरे आजकाल मुलं खूप बघतात, तर त्याच्यामध्ये फॉरेन्सिक लॅब वगैरे आहे. म्हणजे एखादा कोणाचा खून झाला समजा किंवा काही तर आपलं नख किंवा केस याच्यावरनं त्या मर्डररचा आपण शोध घेतो. तर हे जे फॉरेन्सिक सायन्स आहे, मला बरीच मुलं म्हणतात की मॅडम फॉरेन्सिक सायन्समध्ये जायचं. आय सेड फॅन्टॅस्टिक, खूप चांगलं फील्ड आहे, पण एक कायम लक्षात ठेव की या फील्डमध्ये जेव्हा तू एंट्री घेशील, जेव्हा जॉबला ऍक्च्युअली जाशील तेव्हा कुठे ऍक्सिडेंट झाला किंवा कुठे खून झाला, हे म्हणजे तू जर म्हणशील की मी 9 to 5:30 एवढाच जॉब करेन, तर हे फील्ड तुझ्यासाठी सुटेबल नाहीये.
जे चॅलेंजेस, जे फील्ड तुम्ही घेता, निवडता, त्याचे चॅलेंजेस काय आहेत हे सुद्धा तुम्हाला आधी ते कळलं पाहिजे. किंवा तुम्ही जे जॉब करणार आहात ते मी एक मस्त एसी केबिन मध्ये बसून जॉब करीन असं नसतं. तर तुम्हाला प्रत्येक वेळेला डॉक्टर्स किंवा जे पोलीस पर्सन आहेत ह्यांच्या बरोबर तुम्हाला काम करावं लागतं. तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्याव्या लागतात. लाईक मायक्रोबायोलॉजीचं तुम्ही घेतलं तर तुम्ही आणि लॅब एवढाच तुमचा संबंध असेल. प्रत्येक वेळेला आपण म्हणतो ना रिसर्च करत राहणं, हे सगळे रिसर्च बेस्ड ऑप्शन आहेत स्टुडंट. आणि अजून एक सांगते, बीएससी मध्ये भरपूर ऑप्शन्स आहेत. मी इथे लिस्ट इंडिकेटिव्ह ठेवलेली आहे. ह्याचा अर्थ असा, खूप ऑप्शन्स आम्ही आता इथे देऊ नाही शकत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की फक्त बीएससी करून तुम्हाला उपयोग नाहीये. त्याच्याच बरोबर तुम्हाला मास्टर्स करणं हे फार गरजेचं आहे. जर तुम्ही एक जॉब मार्केट, मला पुढे जाऊन माझं करिअर करायचं आहे असं जर बघत असाल तर डेफिनेटली एमएससी कोणत्याही एका विषयामध्ये जिथे तुम्ही बीएससी करताय त्याच्यामध्ये करणं हे फार फार महत्वाचं ठरतं. तर याही ऑप्शनकडे तुम्ही बघू शकता, बीएससी ऑप्शन्स. लेट स्टार्ट विथ, जसं मी तुम्हाला म्हटलं, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ आणि बायोलॉजी हे जे सायन्सचे वेगवेगळी अंग आपण म्हणतोय त्यातलं पहिलं मी कॉम्बिनेशन इथे घेतेय ते म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायो. ओके, पहिला ऑप्शन आहे ऍग्रिकल्चरल सायन्स. म्हणाल मॅडम अहो सगळेजण टेक्नॉलॉजी, कोणी डिफेन्समध्ये जातंय, कोणी एमबीए बनतंय, तुम्ही आम्हाला कुठे ऍग्रिकल्चरला जायला सांगताय. पण येस, स्टील अजून देखील भरपूर स्कोप या ऍग्रिकल्चर सायन्स या फील्डमध्ये आहे. एक आहे या ऍग्रिकल्चर सायन्समध्ये जाण्यासाठी तुमची जी एंट्री असते किंवा तुम्हाला जे कॉलेजेस असतात ते ऍग्रिकल्चरल युनिव्हर्सिटी देते. आपल्याकडे भरपूर कॉलेजेस आहेत जे ऍग्रिकल्चरल युनिव्हर्सिटीज आहेत. अँड दिस इज ऑल अ रिसर्च प्रोग्राम स्टुडंट. म्हणजे तुम्ही जर म्हणाल ऍग्रिकल्चर, त्यामध्ये डेअरी, फिशरी किंवा फॉरेस्ट्री, हॉर्टिकल्चर, ह्याचा अर्थ असा नाही होत की तुम्ही तिथे जाऊन फक्त शेतावरच काम करणार किंवा हॉर्टिकल्चर म्हटलं तर तिथेच असणार, असं नसतं. तर तुम्ही त्याच्यामध्ये रिसर्च करून, जो ऑलरेडी आपल्याकडे एक रिसर्च झालेला आहे त्याच्यावरती तुम्ही ऍडव्हान्स रिसर्च करता आणि वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज बाहेर तुम्ही प्रोड्यूस करता. तर असं हे एक फील्ड आहे ज्याला आपण म्हणूया ऍग्रिकल्चरल सायन्स, ज्याच्यामध्ये तुम्ही बीएससी किंवा बी असे दोन तुमचे ऑप्शन्स किंवा डिग्रीज तुमच्याजवळ अवेलेबल असतात. हे आहे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायो या स्कोर नंतर. आता बघूया पीसीबी विथ मेडिकल आणि त्याचबरोबर वेटरनरी सायन्स किंवा अॅनिमल हजबेंडरी आम्ही बघितलेलं आहे. मला सांगा किती जणांना डॉक्टर व्हायचंय? बरेच जण म्हणतात की मॅडम मेडिकल लाईनला जायचं. येस, आय कुड सी वन हँड या सगळ्या याच्यामध्ये. येस, 2, 3 फ्युचर डॉक्टर्स. येस, मग जवळजवळ क्राऊड बनना तरी आहेत बऱ्यापैकी. एक 10 हात तरी मी बघू शकते. फ्युचर डॉक्टर्स. नेहमी एक लक्षात ठेवा की जेव्हा या फील्डला तुम्ही जाल, ओके, डिफरंट ऑप्शन्स आहेत तुमच्याजवळ अवेलेबल. म्हणजे मी कोणाला विचारलं मेडिकलमध्ये जायचंय, अरे हो मेडिकलमध्ये जायचंय, काय होणार? मला कार्डिओलॉजिस्ट व्हायचंय. अरे पण बॅचलर्स लेवलला तू काय घेणार ते आधी बघूया ना आपण. कार्डिओलॉजिस्ट ही फार सुपर स्पेशलायझेशन होतं. फार आपण जेव्हा म्हणतो एमबीबीएस करून मग पुढे एमडी, एमएस असे सुपर स्पेशलायझेशनला तुम्ही जाता. पण जेव्हा तुम्ही बॅचलर्स डिग्री त्याच्यामध्ये घेता तेव्हा तुमच्यासाठी हे सगळे ऑप्शन्स अवेलेबल असतील. ते म्हणजे कुठचे? तर आपण बघूया होमिओपॅथी, आयुर्वेदा, ॲलोपॅथी, नॅचरोपॅथी, योगिक सायन्स, डेंटिस्ट्री, सिद्धा, ह्यासारखे भरपूर ऑप्शन्स तुमच्यासमोर असतील. कारण आपण रेग्युलर जे बघतो त्यामध्ये आपल्याला होमिओपॅथी एक डॉक्टर माहिती असतो, ॲलोपॅथी माहिती असतो किंवा आयुर्वेदा फार. हे पण ऑप्शन्स तुम्हाला बॅचलर्स लेवलला अवेलेबल आहेत, हे तुम्ही लक्षात घ्यायचंय. आणि दुसरं म्हणजे जेव्हा तुम्ही डिग्री प्रोग्रामला जाता, किती वर्षाचा प्रोग्राम असतो? तर 4.5 वर्ष हा तुमचा अकॅडमिक्स, तुम्हाला ऍक्च्युअल करिक्युलम असतो. आणि त्याच्यानंतर 1 इयर ऑफ कंपल्सरी रुरल इंटर्नशिप. म्हणजे तुम्हाला कोणत्या तरी डॉक्टरच्या अंडर नक्की एक असिस्टंट म्हणून काम करावं लागतं. तर असं आहे हे मेडिकल ऑप्शन. याच्यामध्ये तुमची पर्सनॅलिटी देखील तशीच डेव्हलप झाली पाहिजे स्टुडंट. मी बघते भरपूर मेडिकल डॉक्टर्स, आणि आजकाल कसं होतं मेरिटवर रिझल्ट लागतो आणि ह्याच्यामध्ये सुद्धा जायला तुम्हाला एंट्रन्स एक्झाम घेतली जाते. मी जेव्हा मेडिकल फील्डबद्दल म्हणते तर आताच तुम्ही काही दिवसापूर्वी जर पेपरमध्ये वाचलं असेल तर नीट होती, आठवतंय तुम्हाला? जर माहिती असेल तुम्हाला तर NEET, ओके, नॅशनल एलिजिबिलिटी एंट्रन्स एक्झाम म्हणून त्यांनी सांगितलं होतं. पण नंतर आफ्टर द डिस्कशन त्यांनी डिसाईड केलं की नीटचे स्कोअर नाही घेणार, आम्ही परत MHT CETच घेणार आहोत किंवा ऑल इंडिया लेवलवर AIPMT किंवा डेंटिस्ट्रीची एंट्रन्स एक्झाम हे असं घेणार आहोत. तर सध्या काय आहे, तुम्ही
MST CET म्हणजे आता सुद्धा जी मुलं मेडिकलमध्ये ऍडमिशन घेणार आहेत ते सीईटीच्या जोरावरती पुढे जाणार आहेत. तर जर तुम्ही आता जर 12वीला आहात ओके, तर तुम्ही नोटिफिकेशनचा एक ट्रॅक ठेवा की पुढची एंट्रन्स एक्झाम मला कुठची द्यावी लागणार आहे आणि त्या अनुषंगाने तुम्ही तुमचं प्रिपेअर करू शकता, प्लॅन करू शकता. नंतर मी खाली बघितलं तर त्यात आहे वेटरनरी सायन्स किंवा अॅनिमल हजबंडरी. ओके, हा पण एक ऑप्शन तुमच्यासाठी आहे. सेम ड्युरेशन आहे स्टुडंट. तुम्ही म्हणाल मॅडम हे जनावरांचा डॉक्टर काय व्हायला सांगताय, बऱ्याच जणांना येतं असं की ह्याचे डॉक्टर. पण मला एक सांगा की किती टफ आहे. माणसं ऍटलिस्ट, मी माणसाचा जेव्हा डॉक्टर होता तेव्हा माणसं ऍटलिस्ट बोलू शकतात की माझं डोकं दुखतंय किंवा माझा हात दुखतोय, मला काहीतरी होतंय. एखादा हत्ती, गाढव किंवा जे काही तुमच्या समोर येईल त्याला तुम्ही जेव्हा चेक कराल तो काही बोलू नाही शकणार, तो फक्त लाथा मारेल. ओके, द पर्सन हु इज वेटरनरी सायन्स किंवा जे डॉक्टर आहेत त्यांना त्यांच्यामध्ये हे एक चॅलेंज असतं की एक्झॅक्टली काय झालंय हे त्यांना बघावं लागतं. ह्याच्यावरती सुद्धा स्टुडंट भरपूर रिसर्च होतोय. तर हेही एक रिसर्च आणि चांगलं फील्ड आहे. तुम्ही याही फील्डकडे जाऊ शकता. विथ दिस PCB बरोबर अजून एक मेडिकल बरोबर फील्ड येतं, ते आपण बघूया. ते म्हणजे पॅरामेडिकल कोर्सेस. पॅरामेडिकल, मेडिकलच्या बरोबर जे एक फील्ड आहे जे पॅरलली जातं असं आहे. आता तुम्ही म्हणाल मॅडम पॅरामेडिकल म्हणजे आम्ही काय डॉक्टर नाही का, आम्ही स्वतःला डॉक्टर नाही म्हणायचं. डेफिनेटली तुम्ही डॉक्टर आहात. फिजिओथेरपिस्टचं नाव ऐकलंय? येस और नो? येस. ओके, दीज आर डॉक्टर्स, व्हेरी वेल डॉक्टर्स. किंवा ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट ज्यांना स्टॅमरिंगचा प्रॉब्लेम असतो तुम्ही बघू शकता, किंवा ह्याच्या मोठ्या मोठ्या कॉम्पिटिशन असतात, हाऊ टू स्पीक, ह्याचं जे गायडन्स सुद्धा देतात त्यासाठी हे स्पेसिफिक डॉक्टर्स तिथे असाइन केलेले असतात. ते सुद्धा स्पीच आणि ऑडिओलॉजी आणि स्पीच थेरपी या सेक्टरमधनं पुढे गेलेले आहेत. फिजिओथेरपी तुम्हाला माहिती आहे. ऑक्युपेशनल थेरपी म्हणजे सर्जरी न करता फक्त काउन्सिलिंगनी पेशंट्सना ट्रीट करायचं. बऱ्याच वेळेला तुम्ही जर फॅक्टरीज किंवा मोठ्या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये गेलात तर काउन्सिलिंग सेशन्स घेतली जातात. एका मोठ्या सर्जरी नंतर किंवा एका मोठ्या मिसहॅप नंतर, काही ऍक्सिडेंट झाला, काय झालं तर त्या पर्सनचं मोराल म्हणजे त्यांचा कॉन्फिडन्स एकदम डाऊन झालेला असतो. अशा वेळेला त्याला जी मेडिसिन दिली जात आहे ती पण प्रॉपर वर्क करावी, त्याच्याचबरोबर त्याचा कॉन्फिडन्स पण बूस्ट व्हावा, ह्याच्यासाठी तुमच्याकडे ऑक्युपेशनल थेरपिस्ट पण असतात. त्यामुळे ह्यांचं सुद्धा तसं इक्वल वेटेज आहे. प्रॉस्थेटिक अँड ऑर्थेटिक इंजिनियर. कधी बघितलंय आर्टिफिशियल हात लावलाय किंवा पाय लावलाय, आपण त्याला म्हणतो जयपूर फूट, कधी बघितलेलं असेल तुम्ही. किंवा इकडे पिक्चरमध्ये जर कॉर्नरचा तुम्ही जर पिक्चर बघितलं त्यामध्ये बघा कसा त्यांनी पाय हे केलेला आहे. डिस्कव्हरीमध्ये सुद्धा बरेच वेळेला दाखवलं गेलेलं आहे याबद्दल. तर ह्याच्यात सुद्धा भरपूर रिसर्च चाललेला आहे स्टुडंट. तर प्रॉस्थेटिक अँड ऑर्थेटिक इंजिनियर जे आर्टिफिशियल हात, पाय, लिम्स वगैरे हे बनवतात हे ते डॉक्टर्स आहेत. रेडिओग्राफी म्हणजे ऍक्च्युली जे डायग्नोसिस करतात, म्हणजे आपण म्हणतो जो ECG वगैरे काढतो किंवा जो आपलं एक्सरे वगैरे काढतो, दीज आर टेक्निशियन्स. पण जे डॉक्टर्स त्याच्यावरती आपल्याला ऍक्च्युअल निदान देतात ते हे रेडिओग्राफिस्ट असतात. तर हे पॅरामेडिकल हे फील्ड सुद्धा आहे. सेम एंट्रन्स एक्झाम जी मी तुम्हाला सांगितली, आता आपण महाराष्ट्र सिटी म्हणूया त्याच्यासाठी, त्यातनं सुद्धा तुम्ही या करिअरकडे पुढे जाऊ शकता. सो फ्युचर डॉक्टर्स जेवढे माझ्या समोर इथे बसलेले आहेत त्यांनी या गोष्टीची नक्कीच काळजी घ्यायची आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, जे पण कोणी इंजिनिअरिंगकडे मी जाईनच पुढच्या माझ्या स्लाइडमध्ये, पण डॉक्टर्सना इव्हन जर जे तिथे करिअर करू इच्छित आहेत तर तुम्ही 11वी एक साधारण 1-2 महिने तुम्ही जेव्हा कॉलेजला सेट होता ना स्टुडंट, त्याच्यानंतर तुम्ही या एंट्रन्स एक्झामची प्रिपरेशन करायला सुरू करा. कारण की तुम्ही जेव्हा 12वी जर प्रिपरेशन करायला सुरू केली तर तुम्ही बोर्डाची एक्झाम कशी देणार आणि हे तुमची इव्हन एंट्रन्स एक्झाम कशी देणार. कारण एक सांगते, आता जर तुम्ही नीटचं बघितलं तर नीटला ऍसच प्रेफरन्स तुमच्या बोर्ड एक्झामचा नाहीये, पण 40% वेटेज आणि 60% तुमचं सीईटीचं मार्क्स असं सुद्धा कन्सिडर केलं जातं. तर 12वीकडे निग्लेक्ट करू नका. जस्ट एक एंट्रन्स एक्झाम आहे, पण मी सीईटीसाठी तर मॅडम प्रिपेअर करतोय असं करून देऊ नका. 12वी ही तेवढीच तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. पुढे वळूया. फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स बरोबर कोणते ऑप्शन्स तुमच्याकडे अवेलेबल आहेत? पहिला, इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. किती इंजिनियर्स माझ्या समोर बसलेले ज्यांना व्हायचं इंजिनिअरिंग? येस 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 येस. ओके, इव्हन वरती मला दिसत नाहीये बट स्टील ओके, आय कुड सी एक 20-30 हँड्स. ओके, इंजिनिअरिंग. काय विचार करून इंजिनिअरिंगला जायचं? मला टेक्निकल गोष्टी आवडतात, किंवा म्हणतात ना लहान मुलं आजकाल म्हणतात, अरे हा ना गाडी एकदम मोडून तोडून टाकतो, हा पुढे जाऊन नक्की इंजिनियर होणार, काहीतरी स्क्रू काढला, हे काढलं, नक्की याच्यामध्ये टेक्निकल ॲबिलिटीज आहेत, नक्की हा पुढे जाणार. जो कपाट.
पण जेव्हा तुम्ही टेक्निकल ऑप्शन्स बघता, पहिले म्हणजे 10वी नंतर एक तर तुमच्यासाठी ऑप्शन्स असतो स्टुडंट पॉलिटेक्निकमधनं डिप्लोमा करणं. बरेच मिथ आहेत आता. मिथ म्हणजे मिसअंडरस्टँडिंग आहेत किंवा आपण म्हणू एक धारणा त्याच्याबरोबर आहे अशी जुडलेली की मॅडम 12वी नंतरची जी एंट्रन्स एक्झाम आहे ना ती आम्हाला द्यायची नाहीये म्हणून हा 10वी नंतर डिप्लोमा कोर्स करायला चाललेला आहे. किंवा असंही होऊ शकतं की डिप्लोमा केल्यानंतर 10वी नंतरचा ह्याला बीई म्हणजे जी डिग्री प्रोग्राम आहे त्याच्या सेकंड इयरला लॅटरल एंट्री म्हणून ऍडमिशन मिळेल म्हणून मॅडम हा आता काय करतोय डिप्लोमा प्रोग्राम करतोय. स्टुडंट रिझन कॅन बी एनिथिंग. जसं तुम्हाला वाटतंय, जसं तुम्हाला थॉट प्रोसेस आहे का डिप्लोमा जरी केला फायनली तुम्ही इंजिनियर्सच म्हणणार आहात. पण एक गोष्ट सांगते, फक्त डिप्लोमा करून तुम्ही तुमचं एज्युकेशन स्टॉप करू नका. तुम्हाला बॅचलर्स डिग्री घेणं हे फार गरजेचं आहे. ह्याचंही कारण मी तुम्हाला इथे सांगते का, कारण तुम्हाला जॉब मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही नोकरी घ्याल किंवा एखादा जॉब घ्याल मिळेल तुम्हाला, पण जेव्हा प्रमोशन्सची गोष्ट येते ना तेव्हा मग डिग्रीवाल्यांना जेवढं जास्त प्रेफरन्स दिला जाईल तेवढा डिप्लोमा होल्डर्सना कदाचित नाही दिला जाणार. हेही असा ऐकिवात आहे. तर सी टू इट की तुम्ही तुमची इंजिनिअरिंग डिग्री कंप्लीट करताय, मग ते मे बी AMI हा जो करस्पॉन्डन्स रूट आहे त्यांनी सुद्धा तुम्ही करू शकता किंवा तुम्ही डिप्लोमा नंतर सेकंड इयर लॅटरल एंट्री घेऊन सुद्धा तुम्ही पुढे जाऊ शकता. हे दोन ऑप्शन्स इथे दिलेले आहेत. याचबरोबर ह्याच्याबद्दल आपण बोलूया एंट्रन्स एक्झाम. महादरवाजा जो आहे एंट्रन्स असाच तुम्हाला मिळत नाही यामध्ये. तर काय करावं लागतं, तर तुम्हाला आता JEE मेन आणि JEE ऍडव्हान्स अशा दोन ज्या स्टेप्स आहेत ह्या तुम्हाला क्रॉस करून पुढे जावं लागतं. JEE मेन आणि ऍडव्हान्स एक साधारण तुम्ही लक्षात, मेन्सला जे क्वालिफाय होतात तेच ऍडव्हान्सला जातात. बरोबर आहे, एवढं तर सगळ्यांना माहिती असेल, राईट. सो जेव्हा बीटेक आणि बी कुठून करू मॅडम की बीटेकच केलं पाहिजे असं काही नाहीये स्टुडंट. रिजनल कॉलेजेस जी आहे आपली ती सगळी बी ही डिग्री देतात. आणि जर तुम्ही IIT वगैरे म्हणाल किंवा डाऊन साऊथ नॉर्थमध्ये ज्या काही डीम युनिव्हर्सिटीज वगैरे आहेत, बिट्स पिलानी आहे किंवा ते बीटेक डिग्री देतात. शेवटला तुम्ही इंजिनियर म्हणूनच बाहेर येणार आहात. ह्याच्याच बरोबर तुम्हाला कॅम्पस रिक्रुटमेंट्स असतात. जर तुम्ही डिप्लोमा करताय स्टुडंट तर तुम्हाला ऍडव्हान्स डिप्लोमा सुद्धा ह्यामध्ये असतो. सो फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ बरोबर इंजिनिअरिंग हे एक ऑप्शन आहे. इंजिनिअरिंगमध्ये भरपूर स्पेशलायझेशन्स आहेत. एक जवळपास आपण बघायला गेले स्टुडंट तर 75+ स्पेशलायझेशन तुमच्यासमोर. मी कमीच सांगते, ऍक्च्युली जास्तच आहेत. पण काय होतं, काही जे स्पेशलायझेशन आहे ते फक्त सुपर स्पेशलाइज म्हणजे ME MTech लेवललाच तुम्हाला मिळतात. लाईक जेनेटिक वगैरे जर तुम्ही बघाल, नॅनो टेक्नॉलॉजी वगैरे तुम्ही बघाल तर ते तुम्हाला मोस्ट प्रॉबेबली हे तुम्हाला मास्टर्स लेवललाच मिळतात. काही आहेत ते फक्त डिप्लोमा लेवललाच मिळतील, काही आहेत ते फक्त बॅचलर्स लेवललाच मिळतील. तर त्यामुळे तुम्ही अकॉर्डिंग टू युअर आपण म्हणतो ॲबिलिटीज आणि इंटरेस्ट या फील्डकडे जा. त्याच्यामध्ये आपण बघू एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, सिव्हिल, ऑटोमोबाईल, ओके, किंवा आपण म्हणतो फायर इंजिनिअरिंग, पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग. ही जी मी वेगवेगळ्या गोष्टी सांगते, कदाचित काही प्रोग्राम तुम्हाला मुंबईमध्ये अवेलेबल असतील, महाराष्ट्रात अवेलेबल असतील, तर काहीसाठी तुम्हाला वेगळ्या म्हणजे काही धनबादमध्ये म्हणजे हैदराबाद यासारख्या महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा व्हेरी स्पेशलाइज कॉलेजेस आहेत काही काही इंजिनिअरिंग प्रोग्रामसाठी. तर त्याचं सुद्धा तुम्ही लक्षात घेऊ शकता. त्यानंतर विथ फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स डिफेन्स हे फील्ड आहे. डिफेन्समध्ये आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तिन्हीमध्ये तुमची एंट्री असते. बरोबर आहे. इथे मी नेव्ही आणि एअरफोर्स, कारण की आर्मीमध्ये तुम्ही इव्हन तुम्ही कॉमर्स किंवा आर्ट्सचे विद्यार्थी असाल तरी जाऊ शकता. नेव्ही आणि एअरफोर्समध्ये तुम्ही NDA नॅशनल डिफेन्स अकॅडमी या थ्रू देखील किंवा OTA यासारख्या विविध आपण जे म्हणतो एंट्रन्स एक्झाम, मग त्याच्यानंतर ग्रुप डिस्कशन, पर्सनल इंटरव्ह्यू, ह्या त्याच्या स्टेप बाय स्टेप सिलेक्शन प्रोसिजर्स आहेत. हे करून तुम्ही डिफेन्सला एंट्री घेऊ शकतात. बरेच जण असतात की डिफेन्सकडे एवढा ओढा नसतो, नाही जायचं मॅडम डिफेन्सला, पण हे चित्र हे हळूहळू बदलतंय. मी आज हे सेमिनार देते, ह्याच्याही अगोदर मी अजून 2-3 सेमिनारला गेले होते ज्यात मी बघितलं की येस, पीपल आर ऍक्च्युअली अस्पायरिंग फॉर डिफेन्स ॲज अ फील्ड. ट्रुली स्टुडंट तुम्ही सुद्धा या करिअरचा विचार करू शकता. आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स. त्यानंतर आपण बघूया मर्चंट नेव्ही. मर्चंट नेव्ही इज नॉट सिमिलर. आपण जसं म्हणतो सिमिलॅरिटी नाहीये डिफेन्स नेव्ही आणि मर्चंट नेव्हीमध्ये. मर्चंट नेव्ही काय असेल, जो आपला बिझनेस होतो एक्सपोर्ट इम्पोर्ट, राईट, ओके, वन कंट्री टू अनादर कंट्री. आपला जो कार्गो हँडलिंग किंवा कार्गो पॅसेंजर शिप नसते, ही कार्गो शिप असते. हे जे शिप्स असतात त्याच्यावरती जे इंजिनियर्स असतात, दीज आर पीपल ऑर द प्रोफेशनल्स हु आर फ्रॉम मर्चंट नेव्ही
फील्ड. ओके, इंजिनियर्स या फील्डमध्ये जाऊ शकतात. आता मी पीसीएम नंतर बोलते, म्हणजे ज्यांनी इंजिनिअरिंग केलंय, स्पेशली मेकॅनिकल इंजिनियर, केमिकल इंजिनियर्स, ते ह्या मर्चंट नेव्ही या फील्डकडे एंट्री घेऊ शकता. फक्त मुलंच नाही तर मुली सुद्धा एलिजिबल आहेत. पण होतं असं, मर्चंट नेव्ही हे फील्ड असं आहे की एकदा माणूस ऑफशोर गेला किंवा सेलिंगवर गेला, ओके, की जवळजवळ 2 ते 3 महिने त्याच्यानंतरच तो परत घरी येतो, म्हणजे पोटवर येतो असं आहे. तर त्याच्यामुळे इन जनरलच मुली या फील्डकडे कमी जातात. पण त्यानंतर ह्याच्यामध्ये सुद्धा फर्स्ट मेट, सेकंड मेट, कॅप्टन असे सुद्धा डिफरंट लेवल्स याच्यामध्ये तुम्हाला मिळतात. सो दिस इज अबाउट मर्चंट नेव्ही. चांगलं फील्ड आहे. इंडियन कंपनीज त्याचबरोबर अब्रॉड कंपनीज सुद्धा खूप आहेत मर्चंट नेव्हीमध्ये. हे एक लुक्रेटिव्ह ऑप्शन म्हणून तुम्ही बघू शकता आफ्टर फिजिक्स, केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्स. अँड द लास्ट वन इज पायलट ट्रेनिंग. पायलट व्हायचं मॅम मला. ओके, डेफिनेटली फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ नंतर तुम्ही पायलट ट्रेनिंगला जाऊ शकता. यामध्ये लायसन्स आहेत स्टुडंट. हे म्हणजे मला कुठची डिग्री मिळतात. आम्हाला भरपूर सेशन्समध्ये विचारलं जातं, मॅडम पायलट ट्रेनिंग केल्यावर कोणती डिग्री मिळते? तुम्हाला डिग्री नाही स्टुडंट, तुम्हाला लायसन्स मिळतं. जसं 4 व्हीलर किंवा 2 व्हीलरला लायसन्स असतं, असतं की नाही लायसन्स, राईट? सेम वे पायलट ट्रेनिंग प्रोग्रामसाठी तुम्हाला लायसन्सेस असतात. म्हणजे स्टुडंट पायलट लायसन्स, कमर्शियल पायलट लायसन्स किंवा प्रायव्हेट पायलट लायसन्स. यामध्ये पण असं असतं की प्रायव्हेट पायलट लायसन्समध्ये तुम्ही यू आर दी को पायलट फॉर द मेन पायलट. बघितलं असेल कधी कॉकपिटवर बघितलं तर 2 पायलट्स असतात बघा. ओके, किंवा ह्याच्यामध्ये सुद्धा नंबर ऑफ आवर्स ऑफ फ्लाइंग तुम्हाला इन्क्लूड केलेलं असतं. क्रॉस कंट्री फ्लाइंग असतं, नाईट फ्लाइंग असतं, नाईट आवर त्याच्यामध्ये फ्लाइंग शिकवलं जातं. इंटरेस्टिंग फील्ड आहे. फक्त एकच गोष्ट आहे की याची फीज जर तुम्ही लक्षात घेतली, पर लायसन्स याची फी ऑलमोस्ट 12 ते 15 लाख इथपर्यंत असते. मी नेहमी मुलांना हे सांगते, कारण की मला एक आपण म्हणतो ना, मी एवढं इन्फॉर्मेशन देणार, आपण त्या एका माइंडसेटनी जातो आणि नंतर जेव्हा आपण फीजची गोष्ट करतो तेव्हा म्हणते अरे बापरे एवढं. ओके, डोंट वरी, हे फील्डच असं आहे. सो पायलट ट्रेनिंग प्रोग्राम विथ पीसीएम. लेट्स मूव्ह विथ द फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ आणि बायोलॉजी. आतापर्यंत आपण फिजिक्स केम बायो आणि फिजिक्स केम मॅथमॅटिक्स याबद्दलची वेगवेगळे क्षेत्र बघितले. आता बघूया आपण फिजिक्स केम मॅथ आणि बायोलॉजी या 4 कॉम्बिनेशननी काय काय आपल्याकडे फील्ड आहेत. फार्मसी. जनरली मुलांना विचारलं, अरे फार्मसी म्हणजे काय? आय थिंक केमिस्ट शॉप. दॅट इज व्हॉट इज फार्मसी इज ऑल अबाउट. That is not a pharmacy. Pharmacy people actually they make medicine student. Okay, रिसर्चवर रिसर्च होतो. तुम्ही क्लिनिकल ट्रायल्स घेतली जातात. ओके, आणि त्याच्यानंतर एखादं प्रोडक्ट मार्केटमध्ये येतं. तुम्ही कधी ऑब्झर्व केलं असेल, कधी आपण मेडिसिनची बॉटल जर बघितली, ओके, शेक वेल बिफोर यूज लिहिलेलं असतं, किंवा त्याच्या मागे तुम्ही बघाल तर 1.2% mg ऑफ समथिंग, 1.23% ऑफ दिस. हे का लिहिलेलं असतं? असंच जागा भरण्यासाठी? नो. जर त्यातलं एक जरी पर्सेंट वरती खालती झालं ना स्टुडंट, त्याचा ऍडव्हर्स इफेक्ट ह्युमन बॉडीवर होऊ शकतो. आणि ह्याच्यासाठी ते कॉम्बिनेशन तुम्हाला दिलेलं असतं. मग डॉक्टर सांगतात, अरे अलर्जी तर नाहीये ना तुला, किंवा एखादं आपण म्हणतो एम्प्टी स्टमक हे घ्यायचं नाहीये. दिस इज ऑल अ रिसर्च फील्ड. हे सगळी जेवढी पीसीएमबी मध्ये मी फील्ड दाखवते सगळी तुमच्यासाठी रिसर्च फील्ड आहेत स्टुडंट. ओके, सो फार्मसी म्हणजे केमिकल रिॲक्शन, थोडक्यात हा असा पूर्ण अभ्यासक्रम आहे. नंतर येईल बायो इन्फॉर्मॅटिक्स. वेन इट कम्स टू बायो इन्फॉर्मॅटिक्स काय असेल? बायोलॉजी प्लस इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. जेवढा रिसर्च आजपर्यंत आपल्याकडे केलेला आहे, आयटी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, दॅट इज इन्फॉर्मॅटिक्स इज आयटी अँड बायो, तेवढा पूर्ण सॉफ्टवेअरमध्ये आपण त्याचं पॅकेज बनवून कसा तो स्टोअर करतोय हे मी तुम्हाला खूप लेमॅन टर्म मध्ये सांगते, जस्ट टू अंडरस्टँड व्हॉट बायो इन्फॉर्मॅटिक्स इज ऑल अबाउट. हे असं फील्ड आहे. सो रिसर्च अगेन मॅन्डेटरी. नंतर येईल बायोमेडिकल फील्ड. तुम्ही बघितलं असेल आपलं एन्जिओग्राफी होते, ऐकलं तरी असेल बऱ्याच वेळेला, राईट? किंवा पेसमेकर बसवला जातो. ज्यांच्या हार्टबीट्सला थोडा प्रॉब्लेम आहे अशा लोकांना एक पेसमेकर ऑपरेट करून बसवतात. मला तुम्ही सांगा, हे जे बायोमेडिकल इंजिनियर्स आहेत हे ऍक्च्युली ते अपॅरेटस किंवा जे इन्स्ट्रुमेंट आहेत ते बनवतात. इट्स मेनी मोर दॅन दॅट. आता तर आपण बघूया, आर्टिफिशियल ब्लड इज ऑल्सो देअर इन द मार्केट. आणि त्याच बरोबर आर्टिफिशियल हार्ट इज ऑल्सो देअर इन द मार्केट. म्हणजे आपण जे म्हणतो ना हार्ट ट्रान्सप्लांट, काय काय आपण ऐकत असतो, बरोबर आहे? हे फील्ड आहे, दॅट इज कॉल्ड बायोमेडिकल. ओके, हे सुद्धा पीसीएमबी या स्कोरनी तुम्ही पुढे जाऊ शकता. त्यानंतर आहे बायोटेक्नॉलॉजी. बायोलॉजी प्लस टेक्नॉलॉजी टुगेदर. जसं आपण बघतो आता की एक छोटं फळ आपल्याला, आपण काही त्याच्यावर प्रोसेस केल्यानंतर ते मोठं पण होऊ शकतं, किंवा आपण असं म्हणतो की त्याच्यावर प्रोसेस केल्यावरती त्याची गोडी सुद्धा वाढू शकते. हे ऍक्च्युली हे बायोटेक्नॉलॉजीज, दीज आर व्हेरी मच
आपण म्हणतो नीड आहे वेन इट कम्स टू फूड, बेव्हरेजेस इंडस्ट्री किंवा ऍग्रिकल्चरल इंडस्ट्री फॉर दॅट मॅटर. सो हे सुद्धा एक इनोव्हेटिव्ह फील्ड आहे बायोटेक्नॉलॉजी. सिम्पल एक्झाम्पल द्यायचं झालं तर अर्लियर वी यूज टू हॅव अ ग्रेप्स विथ सीड, म्हणजे बिया असायच्या ग्रेप्समध्ये. आता तुम्ही खाऊन बघा. ओके, ऑल द ग्रेप्स आर सीडलेस. देर इज समथिंग जे टेक्नॉलॉजी आपण वापरतोय त्याच्यावरती, आणि त्यानंतर हे त्याचं उदाहरण आहे. ओके, सो दिस इज अबाउट फिजिक्स, केमिस्ट्री अँड बायो. जे मी तुम्हाला व्होकेशनल प्रोग्राम सांगत होते किंवा टेक्निकल किंवा व्होकेशनल प्रोग्रामसाठी जी मुलं 10वी नंतर ज्यांना असं वाटतं की मॅडम 70% प्रॅक्टिकल आणि 30% थिअरी असा काहीतरी अभ्यासक्रम मला तुम्ही द्या, तर मला वाटतं हा मुलगा खूप पुढे जाऊ शकेल किंवा मला त्याच्यातच करिअर करायचंय. तर त्याच्यासाठी ह्या वेगवेगळ्या मी तुम्हाला इन्स्टिट्यूट दिलेल्या आहे. जसं ITI इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, म्हणजे टर्नर, फिटर, वेल्डर, मेकॅनिक 2 ट्रेड्स पडतात स्टुडंट यामध्ये. एक तर इंजिनिअरिंग ट्रेड आहे आणि दुसरा नॉन इंजिनिअरिंग ट्रेड आहे. यामध्ये असं नाहीये की फक्त मुलं फक्त एलिजिबल आहेत आणि मुली नाहीत, असं नाही. दोघही जण एलिजिबल आहेत. तर SCVT म्हणजे जे आहे की स्टेट काउन्सिल ऑफ व्होकेशनल ट्रेनिंग, ओके, ह्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. किंवा MSBT लिहिलेलं आहे बघा, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन. ह्या पर्टिक्युलर म्हणजे अपेक्स बॉडीमधनं सुद्धा तुम्ही डिफरंट टेक्नॉलॉजी किंवा डिफरंट प्रोग्राम घेऊ शकता. जे डिप्लोमा कोर्सेस आहेत त्याचबरोबर काही सर्टिफिकेट प्रोग्राम सुद्धा आहेत. आता एस्पेशली जेव्हा तुम्ही हे प्रोग्राम करतायत, अजून एक ऍडेड ऍडव्हान्टेज असा असतो, आफ्टर यू कम्प्लीट युअर प्रोग्राम स्टुडंट, तुम्ही कुठच्या तरी इंडस्ट्रीमध्ये ऍज अ अप्रेंटिस म्हणून लागू शकता. ओके, ऍज अ अप्रेंटिस, ऍज अ ट्रेनी म्हणून तिथे लागू शकता. आणि त्याच्यानंतर ऑन युअर परफॉर्मन्स बेसिस ते तुम्हाला परमनंट किंवा ऑन पेरोल सुद्धा ते कंपनी तुम्हाला घेते. पण ह्याच्यामध्ये जे मी नॉन इंजिनिअरिंग ट्रेड्स तुम्हाला सांगते त्यामध्ये आहेत की हेअर अँड ब्युटी केअर किंवा हेअर अँड स्किन केअर आहे, किंवा बुक बाइंडिंग, स्क्रीन प्रिंटिंग सारखे वेगवेगळे व्होकेशनल प्रोग्राम्स देखील तुमच्यासाठी अवेलेबल आहेत. किंवा फूड प्रोसेसिंग, फूड कॅनिंग, कॅन्ड होतात, कॅन्ड फ्रूट प्रोडक्ट येतात, ह्याचं सुद्धा टेक्नॉलॉजी आहे. ते सुद्धा जर तुम्ही, हे मी इन्स्टिट्यूट परसे तुम्हाला नावं दिलेली आहेत, यामध्ये तुम्ही सर्च केलात तर डेफिनेटली हे प्रोग्राम्स तुम्हाला तिथे अवेलेबल असतील. आणि ह्या ITI प्रोग्राम नंतर सुद्धा तुम्ही इंजिनिअरिंगच्या डिप्लोमा प्रोग्रामला जाऊ शकता स्टुडंट. हा सुद्धा एक मेजर ऍडव्हान्टेज तुमच्यासमोर आहे. सो दिस इज अबाउट टेक्निकल एज्युकेशन. लेट्स मूव्ह क्विकली फॉर होम सायन्स. होम सायन्स पूर्वीची एक धारणा होती आपल्यामध्ये की होम सायन्स हे फील्ड जे आहे हे फक्त मुलींसाठी आहे. ओके, पण असं न राहता आता तुम्ही न्यूट्रिशन अँड डायटिटिक्स किंवा आपण फूड अँड क्वालिटी कंट्रोल ह्यासारखे वेगवेगळे डिपार्टमेंट्स तुम्ही बघितले असतील, किंवा टेक्स्टाईल डिझायनिंग. दिस इज व्हॉट इज ऑल अबाउट होम सायन्स. याच्यामध्ये मुलांना एंट्री नाहीये असं नाहीये. आपल्याकडे SNDT युनिव्हर्सिटी देते, पण जर तुम्ही SNDT युनिव्हर्सिटी अदर दॅन महाराष्ट्र किंवा मुंबई सोडली बाहेर, तर इव्हन मुलांना सुद्धा एंट्री आहे. ओके, सो हे जे वेगवेगळे प्रोग्राम्स तुमच्यासाठी आहेत, 3 ते 4 वर्षाचा डिग्री प्रोग्राम आहे स्टुडंट, आणि त्याच्यानंतर तुम्ही डेफिनेटली एक प्रॉपर प्रोफेशनल म्हणून बाहेर इंडस्ट्रीमध्ये एंट्री घेता. सो दिस इज अबाउट होम सायन्स. कृपा करून फक्त होम सायन्स आहे ह्याच्यात काही नाही असं नाहीये, इमेन्स स्कोप आहे. तुम्ही क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट जर बघितलं, प्रत्येक एक फूड इंडस्ट्रीला किंवा बेव्हरेजेस इंडस्ट्रीला क्वालिटी कंट्रोल हे डिपार्टमेंट आहे. त्यामुळे हाही स्कोप तुमच्यासमोर भरपूर आहे विथ होम सायन्स. जसं आम्ही आधी सुद्धा तुम्हाला वेगवेगळे न्यू प्रोग्राम सांगत आलो, तसे इथे सुद्धा काही नवीन प्रोग्राम्स तुमच्याजवळ आहेत. मी फॅकल्टी ऑफ सायन्स आणि टेक्नॉलॉजी दोघांचे इथे कंबाईन केलेले आहेत. दिस प्रोग्राम येट टू बी अनाउन्स. फक्त सांगितलं गेलं की हे प्रोग्राम्स आहेत. तुम्ही कन्सर्न युनिव्हर्सिटीला याचं आपण रिसर्च करू शकतात आणि काहीच दिवसात ते लॉन्च देखील होतील हे प्रोग्राम्स. तो हे लिस्ट ऑफ न्यू प्रोग्राम्स तुमच्यासाठी की BA, BSc ह्युमन सायन्स किंवा BSc इंटरडिसिप्लिनरी यासारखे विविध कोर्सेस तुमच्याजवळ युनिव्हर्सिटीने आता अनाउन्स केलेले आहेत. जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन याचा ट्रॅक ठेवा. आतापर्यंत आपण सायन्स आणि टेक्नॉलॉजी याबद्दलचे ऑप्शन्स जाणून घेतले. लेट्स सी काही कॉमन ग्रॅज्युएशन ऑप्शन्स तुमच्याजवळ काय काय अवेलेबल आहेत. काही मुलं असतील जे म्हणतील मॅडम नाही करायचं, BA, BCom, BSc याच्यामध्ये नाही जायचंय, मला आता शिफ्ट करायचंय, 12वी नंतर फील्ड चेंज करायचंय. तर अशांसाठी हे जे कॉमन ग्रॅज्युएशन ऑप्शन काय असू शकतील, मग 12वी सायन्सचा असू दे, आर्ट्सचा असू दे किंवा कॉमर्सचा असू दे एखादा मुलगा, त्यासाठी आहे पहिले म्हणजे तर आर्किटेक्चर. जवळजवळ 8 वर्षापूर्वी अशी हे होती, फक्त आर्किटेक्चरमध्ये सायन्स ज्यांनी घेतलेलं आहे तेच जण जाऊ शकतात. पण आता कम्प्युटर्स आणि आर्किटेक्चर या 2 फील्डसाठी अशी युनिव्हर्सिटीने रूल काढलेला आहे, गेले एक साधारण 8-9 वर्ष झाली असतील त्यासाठी, की ज्यांनी 12th स्टँडर्डमध्ये इंग्लिश आणि
मॅथमॅटिक्स हा ऑप्शन घेतलेला आहे. ते इव्हन आर्किटेक्चर तसंच कम्प्युटर्स म्हणजे आपण म्हणूया बीएससी आयटी किंवा बीसीए अशा प्रोग्राम्सना तुम्ही जाऊ शकता. ओके, सो हे एक तुमच्यासाठी आहे ज्यांना आर्किटेक्चरमध्ये जायचं. C28 की तुम्ही नाटा ही ऑल इंडिया लेवल एक्झामिनेशन आहे किंवा जी सीईटी एक्झामिनेशन आहे ही तुम्ही द्याल. आणि कम्प्युटर्समध्ये जर बीएससी आयटी करायचं असेल तर देर इज नो ॲज सच एंट्रन्स एक्झाम जी मुंबई युनिव्हर्सिटी तुम्हाला हा कोर्स देते. बीएससी आयटी मध्ये तुम्ही प्रॉब्ली कोडिंग, एनकोडिंग किंवा तुम्ही सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग यासारखे ह्याचं नॉलेज तुम्हाला जास्त मिळतं. आणि आर्किटेक्चर इट्स अबाउट डिझायनिंग ऑफ एनी पर्टिक्युलर मॉन्युमेंट. मग तो ब्रिज असू दे किंवा एखादी बिल्डिंग असू दे किंवा एखादं आपण म्हणू एखादी डिफरंट एक हिस्टॉरिकल मॉन्युमेंट असू दे, हे आर्किटेक्चर या फील्डच्या अंडर येतं. त्यानंतर आहे फाईन आर्ट्स, ज्यांना फाईन आर्ट्समध्ये पण आपण बघू की डान्सिंग किंवा म्युझिक किंवा स्कल्प्टिंग आपण म्हणूया ह्या पर्टिक्युलर फील्डमध्ये ओढ असेल त्यांनी डेफिनेटली फाईन आर्ट्स हे फील्ड तुमच्यासाठी अवेलेबल आहे. स्टुडंट 12th नंतर ह्याचीही एंट्रन्स एक्झाम आपल्याकडे होते आणि त्यानंतर तुम्ही BFA बॅचलर्स ऑफ फाईन आर्ट्स यामध्ये जाऊ शकता. अजून एक सांगायचं म्हणजे फाईन आर्ट्समध्ये आपण जेव्हा डान्सिंग म्हणतो तेव्हा मी फक्त आणि फक्त क्लासिकल डान्सिंग आणि क्लासिकल म्युझिकची गोष्ट करते. जर हिपहॉप, जॅझ वगैरे असं काही असेल तर दिस इज नॉट द फील्ड. ओके, तिथे तुम्हाला BFA ही फाईन आर्ट्सची डिग्री मिळत नाही. ओके, सो फाईन आर्ट्स अगेन, परफॉर्मिंग आर्ट्स डेफिनेटली डान्सिंग आणि आपण जे पेंटिंग, स्कल्पचर हे म्हणतोय ते हे सगळे हे परफॉर्मिंग आर्ट्समध्ये. थिएटर, ड्रामा हे परफॉर्मिंग आर्ट्सचे काही फील्ड आहेत. त्याचबरोबर म्युझिक ह्याच्यासाठी सुद्धा मुंबई युनिव्हर्सिटी ही डिग्री तुम्हाला देते, ज्याच्यासाठी तुम्हाला गांधर्व एक्झामिनेशन्स तुम्हाला द्यावे लागतात. तर असेही काही कॉमन ग्रॅज्युएशन ऑप्शन्स तुमच्याजवळ अवेलेबल आहेत. लेट्स सी सम मोर. हॉस्पिटॅलिटी, हॉटेल मॅनेजमेंट या क्षेत्राकडे जायचंय मॅम, डेफिनेटली तुम्ही जाऊ शकता. 12वी नंतर अगेन ह्याची एंट्रन्स टेस्ट तुम्ही देऊ शकता आणि पुढे जाऊ शकता. हॉस्पिटॅलिटी एक लक्षात ठेवा, हे 24/7 चालणारं फील्ड आहे. कधी हॉस्पिटॅलिटी हे फील्ड बंद होत नाही. ओके, आणि आपल्याकडे ज्या पंचतारांकित हॉटेल्स आहेत त्या आता रात्री 12 वाजले अरे बंद करा हॉटेल असं नसतं. सो मॅन्डेटरी तुम्हाला नाईट शिफ्ट असतात. याही गोष्टीची तुम्हाला दखल घेतली पाहिजे. हेही तुम्हाला एक बॅक ऑफ द माइंड तुमच्या राहिलं पाहिजे. मग वेदर इट इज अ गर्ल ऑर अ बॉय, ओके, तुम्हाला हे करणं भाग असतं, राईट. मग शेफ आहे, हाऊसकीपिंग आहे किंवा त्याच्यामध्ये सुद्धा फ्रंट डेस्क सारखे काही प्रोफाईल्स तुम्हाला हँडल करायला मिळू शकतात. असं हे फील्ड आहे हॉस्पिटॅलिटी किंवा आपण म्हणूया हॉटेल मॅनेजमेंट. नंतर घेऊया मास मीडिया, अ ह्यूज फील्ड. अगेन परत सांगते 24/7 कधीही बंद न पडणारं फील्ड असं हे फील्ड आहे. ओके, त्यामध्ये तुम्ही बघू शकता जर्नलिझम, ऍडव्हर्टायझिंग, पब्लिक रिलेशन्स, ओके, किंवा आर्ट डिझायनिंग यासारखे विविध म्हणजे म्हणतो ना आपण स्पेशलायझेशन्स तुम्हाला इथे अवेलेबल आहेत. मास मीडियामध्ये जायचंय, पत्रकारिता व्हायचंय किंवा आम्हाला जर्नलिझम करायचंय, डेफिनेटली एक कोणत्या तरी लँग्वेजवर तुमचं प्रभुत्व असणं हे खूप खूप आणि खूप गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही त्यामध्ये पुढचे प्रोग्राम, PG लेवल प्रोग्राम देखील करू शकता. मास जेव्हा आपण म्हणतो मास मीडिया, त्यामध्ये जे आपण फील्ड बघितले PR, पब्लिक रिलेशन्स, याचा अर्थ असा होतो एखादी संस्था, एखादी व्यक्ती, फॉर एक्झाम्पल अमिताभ बच्चन आहे किंवा कोणती एक हस्ती आहे ज्यांची जे मास म्हणजे जे पॉप्युलेशन आपल्यासमोर आहे त्यांच्यासमोर त्यांची इमेज काय आहे यासाठी त्यांची एक कन्सल्टन्सी काम करते, एक एजन्सी काम करते आणि त्याला आपण म्हणतो पब्लिक रिलेशन्स. ओके, सो असे काही आहेत. ऍडव्हर्टायझिंग अगेन व्हेरी इनोव्हेटिव्ह फील्ड. नवीन म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेला त्याच्यामध्ये जर तुम्ही विचार करताय की मॅडम मी काहीतरी वेगळा विचार किंवा हटके काहीतरी मला करायचं आहे किंवा मला क्रिएटिव्ह या फील्डमध्ये जायचं आहे, डेफिनेटली मास मीडिया इज युअर ऑप्शन. 12वी नंतर 3 वर्षाचा हा प्रोग्राम आहे, त्याला आपण म्हणतो BMM, राईट. देन मॅनेजमेंट, BMS यासारख्या प्रोग्रामला तुम्ही जाऊ शकता. जे आपण म्हणूया MBAचं एक छोटं मिनिएचर व्हर्जन, जे मॅनेजमेंट काय आहे ह्याची तुम्हाला माहिती, जर मॅनेजमेंट हे बॅचलर्स लेवलला तुम्हाला जर शिकायचं असेल तर BMS किंवा BBA हे ऑप्शन तुमच्या समोर राहतं. फिजिकल एज्युकेशन याच्यामध्ये देखील तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट करू शकता. ज्यांना PT टीचर किंवा फिटनेस ट्रेनर या फील्डमध्ये जायचं आहे त्यांच्यासाठी 12th नंतर हा एक चांगला ऑप्शन अवेलेबल आहे. त्यानंतर आहे सोशल वर्क. बरीचशी मुलं आजही मी कोणाला विचारलं सोशल वर्कला जाणार नाही म्हणतात किंवा ते फील्ड मॅडम ह्याच्यामध्ये सुद्धा काही फील्ड आहे किंवा करिअर करू शकता. येस, स्टुडंट गॉन आर दी डेज ज्याच्यामध्ये तुम्ही फक्त हा विचार करत असाल की एक म्हणतात ना खादी कुर्ता घालून फक्त सोसायटीसाठी इकडे तिकडे फिरायचं आणि त्यांच्या बेनिफिटसाठी काम करायचं. इट्स नॉट जस्ट दॅट.
इव्हन सोशल वर्क बॅचलर्स डिग्री ज्यांनी घेतलेली आहे हे लोक आज वेलफेअर डिपार्टमेंट ऑफ एनी कॉर्पोरेट ह्याच्यामध्ये अव्वल नंबरला कामं करत आहेत. ओके, सो BSW ही जी फील्ड आहे तुमच्यासाठी व्हेरी गुड फील्ड. ओके, तुम्ही याही फील्डकडे बघू शकता. अँड द लास्ट वन इज लॉ, कायदा आपण म्हणूया. मला लॉयर व्हायचंय. आपण 12वी नंतर BA LLB, BSc LLB किंवा BBA LLB सुद्धा यासारखे वेगवेगळे हे डिग्री प्रोग्राम्स तुमच्याजवळ इथे अवेलेबल आहेत. हेही तुम्ही करू शकता. लॉ मध्ये फक्त कसं होतं की मॅडम हा ना भांडतो जास्त, याला लॉ मध्येच टाकूया, जो कपाट, राईट. हे असं नसतं, त्याला लॉजिक पाहिजे काहीतरी, राईट. आणि हे लॉ मध्ये तुमची वर्बल ॲबिलिटी शुड बी सो स्ट्रॉंग. एवढे सेक्शन्स आहेत, सगळं आपल्या इथे कम्प्युटरमध्ये इथे स्टोअर करायला पाहिजे स्टुडंट. तर हे फक्त असं फील्ड नाही की येस इफ आय एम हॅव्हिंग इंटरेस्ट आय एम गोईंग फॉर दॅट. पॅशन असायला पाहिजे तुम्हाला या फील्डबद्दल. इंटरेस्ट आणि पॅशन या दोघांमध्ये खूप फरक आहे स्टुडंट. फक्त इंटरेस्ट असून नाही, एक आपण म्हणतो ना नाही मला फक्त ते करायचंय, अशा जर तुम्ही अशा माइंडसेटचा हा डेफिनेटली इट्स अ गुड फील्ड फॉर यू. ओके, जर ग्रॅज्युएशन नंतर तुम्ही लॉ मध्ये जात असाल तर तुम्हाला फक्त LLB हा ऑप्शन असतो. 12वी नंतर जाता तर तुम्ही हे वेगवेगळे तुमच्यासमोर जे डिग्री प्रोग्राम्स आम्ही ठेवलेले आहेत ते अवेलेबल आहेत. एक डिझायनिंग या फील्डबद्दल आम्ही जास्त सांगावंसं वाटतं. इट्स नॉट जस्ट फॅशन डिझायनिंग, ज्वेलरी डिझायनिंग, प्रॉडक्ट डिझायनिंग हे जे आपण फक्त इथे सांगितलं, ह्याच्यात सुद्धा स्टुडंट तुम्हाला प्रॉपर डिग्री कोर्स अवेलेबल आहे. ओके, यामध्ये तुम्ही म्हणाल प्रॉडक्ट डिझायनिंग, सिम्पल एक्झाम्पल आहे. माझ्यासमोर हा माईक आहे. जर मी इथे मुव्हमेंट करत असते तर माझ्यावर कॉलर माईक असता, राईट. देर इज समबडी, किंवा इथे एक हँड माईक सुद्धा ठेवलेला आहे, राईट. तर ह्याचा अर्थ असा आहे की पब्लिकच्या किंवा पीपलच्या युटिलिटी प्रमाणे ह्या प्रॉडक्टला डिझाईन केलं गेलेलं आहे, राईट. यू गेट अ बिस्लरी बॉटल ऑफ से लाईक अ 5 liter ऑल्सो, ओके, और अ 1 liter छोटू बॉटल ऑल्सो, और अ सिम्पल लाईक दिस स्मॉल बॉटल ऑल्सो. देर इज समबडी आहे कोणीतरी जो या गोष्टीचा विचार करतो. युटिलिटी प्रमाणे काय युसेज आहे, ओके, कसं ते कम्फर्टेबल ते प्रॉडक्ट आपल्याला बनवता येईल. तुम्ही इव्हन तुमचे फोन सुद्धा बघा. अर्लियर पहिले तुम्ही फोन बघा आणि आत्ताचा किती स्लीक आणि किती लाईट वेट मोबाईल तुमच्याकडे आहे. देर इज समबडी हु इज थिंकिंग ऑन इट. ओके, सो असं हे डिफरंट एक करिअर आहे तुमच्यासाठी. BDES ही डिग्री तुम्हाला तिथे मिळते. ओके, त्यानंतर वेगवेगळे ऍक्च्युली त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन्स अवेलेबल आहेत, लाईक अॅनिमेशन, ग्राफिक्स, सिरेमिक अँड ग्लास, टेक्सटाईल किंवा एक्झिबिशन डिझायनिंग. डिफरंट टॉपिक्स आर अवेलेबल. वेगळा ह्याच्यासाठी तुम्हाला एंट्रन्स एक्झाम डेफिनेटली क्रॅक करावीच लागते. पण जर तुमचं खरंच असेल की नाही मॅम मला काहीतरी वेगळा फील्डमध्ये जायचं आहे आणि मी तेवढा क्रिएटिव्ह आहे, डेफिनेटली दिस इज युअर फील्ड. यू कॅन ऍक्च्युअली रॉक इट इन द फील्ड. ओके, वेन इट कम्स टू सम मोर ऑप्शन्स, आय नो काही सर्टिफिकेट आणि डिप्लोमा प्रोग्राम देखील काही मुलं असतात की मॅडम फक्त BCom BSc काय करायचं किंवा BA काय करायचं. आय वॉन्ट सम अदर पॅरलल चालणारे पण काही मला प्रोग्राम्स करायचे, ज्यांनी मी जेव्हा जॉब मार्केटमध्ये जाईन मी स्किलफुल असलं पाहिजे, राईट. सो असा जो तुमचा विचार असेल तर माझ्याकडे काही सर्टिफिकेट किंवा डिप्लोमा कोर्सेस देखील अवेलेबल आहेत. केबिन क्रू ट्रेनिंग, मी मधले काही प्रोग्राम्स घेते. केबिन क्रू ट्रेनिंग म्हणजे ज्यांना एअर हॉस्टेस व्हायचंय, मुलगी जर या केबिन क्रू ट्रेनिंगमध्ये गेली तर आपण त्याला एअर हॉस्टेस म्हणतो, आणि मुलगा जर गेला तर आपण त्याला एअर पर्सर म्हणतो, राईट. ओके, ह्याचे प्रॉपर ट्रेनिंग प्रोग्राम्स आहेत स्टुडंट. तर हे तुम्ही ग्रॅज्युएशन बरोबर करू शकता. कुठचंही ह्यातलं एखादी फील्ड तुम्ही चूज करत असताना इट्स अ सिन्सिअर रिक्वेस्ट स्टुडंट. काय होतं बऱ्याच वेळेला तुम्ही ट्रॅव्हल अँड टुरिझम सारखे डिप्लोमा कोर्स करता किंवा केबिन क्रू सारखे ट्रेनिंग प्रोग्राम करता. अशा वेळेला काय होतं, जर तुम्ही 12वी पासून सुरू केलं, तुमची 13वी आणि 14वी काय होतं, जर तुम्ही म्हणजे प्रोग्राम तुमचा कम्प्लीट होतोय नाही तर तुम्हाला प्लेसमेंटची ऑफर येते, कुठेतरी प्लेसमेंट किंवा इथे तुम्हाला जॉब मिळेल. आणि अशा वेळेला मुलं काय करतात माहितीये, दे लिव्ह देअर ग्रॅज्युएशन असाइड आणि ते जॉब घेतात. कृपया तुम्ही तुमचं आधी ग्रॅज्युएशन कंप्लीट करा, एक डिग्री तुमच्याजवळ असू दे, आणि त्यानंतर अशा ट्रेनिंग प्रोग्राममध्ये पुढे जायला काहीच हरकत नाही. डू इट सायमल्टेनियसली, नो प्रॉब्लेम अबाउट इट. बरोबरीने करा सायमल्टेनियसली. पण जेव्हा प्लेसमेंटची गोष्ट आहे ते सी टू इट की तुम्ही ऍटलिस्ट एक ग्रॅज्युएट आहात, मग ते कुठच्याही फील्डमधनं असू दे. ओके, बँकिंग आहे, डिझायनिंग सारखं फील्ड आहे, जसं आपण म्हणतो फॅशन, इंटिरियर, ज्वेलरी. काही जण एक फक्त हॉबी म्हणून स्टुडंट हा प्रोग्राम करतात, पण त्याच्यानंतर ते त्याचं करिअरमध्ये सुद्धा रूपांतर केलेलं आम्ही बघितलेलं आहे. तर तुम्ही हे प्रोग्राम देखील इथे करू शकता, किंवा असे काही सायमल्टेनियस आवड असायला पाहिजे ह्याच्यामध्ये. ओके, इव्हेंट मॅनेजमेंट, लाईक हा जो आपण इव्हेंट आता बघतोय, इट्स अ व्हेरी वेल मॅनेज्ड इव्हेंट. ओके, तर इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल,
आधी करून बघा. म्हणजे आधी तुमच्या फक्त एक सोसायटीची पार्टी किंवा घरची पार्टी एखादी ऑर्गनाईज करून बघा. इफ यू सी की येस मॅम आय हॅव अ नॅक, माझ्यामध्ये ते स्किल्स आहे, मी पीपलला पण हँडल करू शकतो, रिसोर्सेस पण हँडल करू शकतो, एव्हरीथिंग, तर मग तुम्ही हा इव्हेंट मॅनेजमेंट सारखा प्रोग्राम, जो प्रॉपर डिप्लोमा प्रोग्राम तुम्हाला मिळतो, अशाही फील्डमध्ये एंट्री घेऊ शकता. अजून काही डिप्लोमा प्रोग्राम्स इथे आहेत, जसं तुम्ही म्हणाल इम्पोर्ट एक्सपोर्ट मॅनेजमेंट, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, मार्केटिंग किंवा एखादी लँग्वेज. येस, व्हेरी इम्पॉर्टंट. काही जण फॉरेन लँग्वेज घेतात, म्हणजे काही जणांना 11वी-12वीला फ्रेंच किंवा जर्मन असतं. अशी जण पुढे जर लँग्वेज घेऊन त्यांचं करिअर करणार असेल, डेफिनेटली इट्स अ गुड थिंग. ट्रान्सलेटर, ॲज अ इंटरप्रिटर म्हणून हा खूप छान ऑप्शन तुमच्या जवळ असेल. त्यामुळे लँग्वेज हे सुद्धा एक फील्ड तुमच्यासाठी खूप छान आहे. ट्रॅव्हल अँड टुरिझम, रिटेल मॅनेजमेंट अँड सो ऑन. ही लिस्ट खूप मोठी आहे, मी काहीच तुम्हाला ह्याच्यातले सांगितले. लेट्स सी सम ऑफ दी ऑफबीट ऑप्शन, म्हणजे ऍब्सोल्युटली वेगळं, काहीतरी मी वेगळं करतोय. हे तुम्ही बघितलं, सगळ्यांना मला वाटतं रिडेबल आहे. काही जण रेकी शिकतात, काही जण ग्राफॉलॉजिस्ट म्हणजे हँडरायटिंग अनालिसिस शिकतात, काही जण कॅलिग्राफी शिकतात. हे तुमचं ग्रॅज्युएशन करता करता मी हे सगळे तुम्हाला प्रोग्राम सांगते, सो दॅट युल बी ॲट अ ॲडेड ॲडव्हान्टेज तुम्हाला असू शकतो. एक फन म्हणून, एक आपण म्हणतो ना, नाही मॅडम माझा छंद आहे, डेफिनेटली तुम्ही हे करू शकता. बार टेंडिंग आहे, पाल्मिस्ट आहे, किंवा आपण एक अल्टरनेटिव्ह मेडिसिन यासारखे सुद्धा डिफरंट, रेडिओ जॉकी, डबिंग, व्हॉइस आर्टिस्ट, खूप छान छान तुमच्यासाठी वर्कशॉप अरेंज केले गेलेले असतात. डेफिनेटली इफ समबडी इज इंटरेस्टेड की मॅडम मला अँकरिंग करायचं आहे, का नाही, तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन करता करता अशासारखे काही ट्रेनिंग प्रोग्राम्स घेतले तर तुम्हाला ते खूप उपयोगाला येतील पुढे जेव्हा करिअर तुम्ही कराल त्यात. तर असे काही ऑफबीट प्रोग्राम तुमच्यासाठी दिले आहेत, ट्रूली हटके, एकदम वेगळे. आणि ही स्लाइड आम्ही देतो एक कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी. स्टुडंट यू विल आस्क मी मॅम कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, येस, आफ्टर ग्रॅज्युएशन तुम्ही ह्यापैकी कोणतीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देऊ शकता. कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी तुम्हाला एक सांगते, म्हणजे आज डिसाईड केलं आणि उद्या एक्झामिनेशन दिली आणि तुम्ही क्लिअर झालात, असं होत नाही स्टुडंट. एस्पेशली सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे IAS ऑफिसर वगैरे जर तुम्हाला व्हायचं असेल तर तुम्हाला ऍब्सोल्युटली पेशन्स आणि एक 3 ते 4 वर्षाचा तुम्हाला प्रिपरेशन गरज आहे, त्या गोष्टीची गरज आहे स्टुडंट. ओके, तर हे जर तुमच्यामध्ये एवढं डेडिकेशन असेल तर ह्या प्रिपरेशन म्हणजे हे प्रिपरेशन करायला तुम्ही सुरुवात करा. याच्यामध्ये तुम्हाला आहे की बँक्स, LIC किंवा रेल्वे बोर्ड, रिक्रुटमेंट बोर्ड आहे त्याच्यात, किंवा सिव्हिल सर्व्हिसेस मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. कंबाईंड डिफेन्स सर्व्हिस एक्झामिनेशन, जे ग्रॅज्युएट आहेत आणि ज्यांना डिफेन्समध्ये एंट्री घ्यायची त्यांनी CDSC सारखी ही एंट्रन्स एक्झाम तुम्ही देऊ शकता. सो हे एक डिफरंट, एक स्मॉल स्लाइड अबाउट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आफ्टर ग्रॅज्युएशन तुम्ही करू शकता. कडी मेहनत लागते स्टुडंट, ओके, फॉर एनी एक्झामिनेशन. हश, केवढे ऑप्शन्स मॅम, मीच दमले. ओके, सगळे ऑप्शन स्टुडंट तुमच्याजवळ काय आहेत माहितीये का, तुमच्याजवळ अवेलेबल आहेत. पण जेव्हा आपण वेळ येते निवडीची, तेव्हा आपण अगदी असं पिक अँड चूज करतो. अरे नाही, हा नकोय मला, हा ऑप्शन पाहिजे, हे नको मला, ते पाहिजे, राईट. ते एक सिम्पल स्लाइड, म्हणजे केवढे ऑप्शन्स तुमच्याजवळ अवेलेबल असले तरी सुद्धा आपल्याला कोणता सुटेबल आहे हे फार इम्पॉर्टंट आहे. तर ह्या गोष्टीची नोंद पालकांनी कुठेतरी घ्यायला पाहिजे, कारण की येस, त्यांचा सपोर्ट हा मुलांना फार असतो. मी पॅरेंटल प्रेशर हे कधीच म्हणणार नाही, कारण की पेरेंटल हे नेहमी ते तुम्हाला सपोर्ट करतात, त्यांच्या काही एक्सपेक्टेशन्स असतात, अँड दॅट इज रिअली ट्रू. तर लास्ट मोमेंट प्रिपरेशन, जेव्हा तुम्ही कोणतंही करिअर ऑप्शन निवडायला सुरुवात कराल, पहिले म्हणजे शॉर्टलिस्ट काढा स्टुडंट. म्हणजे जर तुमच्याकडे 10 ऑप्शन्स असतील तर त्या, म्हणजे म्हणतो ना आपण, नॅरो डाऊन करून 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 त्या 3 वर आणा. ओके, आणि जेव्हा तुम्ही त्या 3 वर ऑप्शन घेऊन येता, त्यामध्ये तुम्हाला करिअर अल्टरनेटिव्ह, जसं मी पहिल्या ह्याच्यात लिहिलेल्या स्टेपमध्ये, लिस्ट डाऊन द डिफरंट अल्टरनेटिव्ह. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. काय होतं नाही तर, मुग्धा मॅडमने जशी तुम्हाला 3री स्लाइड दाखवली, हे असं कोडाच्या कोडा आहे आणि माणूस मध्ये उभा आहे, म्हणजे तुम्ही उभे आहात आणि बघता, अरे डिझायनिंगला जाऊ की मला वाटतं मी मॅनेजमेंटच करू, अरे बापरे काय करू, खूप कोर्सेस झाले, राईट. ओके, सो अशा वेळेला तुम्ही हे सिम्पल ऍक्टिव्हिटी फॉलो करू शकता की इव्हॅल्युएट ईच अल्टरनेटिव्ह व्हेरी केअरफुली. त्याच्याबद्दल तुम्ही जास्त रीड करा, जे प्रोफेशनल्स आहेत त्यांना भेटा, ओके, रिसर्च करा अजून. आणि काय होतं, एक तुम्हाला नॉलेज, जो ऍक्च्युअली एक बँक ऑफिसर आहे, बँकिंग ऑफिसर आहे, किंवा ज्यांनी MBA केलेलं आहे, किंवा जो डॉक्टर आहे, तो तुम्हाला अधिकाधिक दर दिवशीचं जसं डेली रुटीन असेल, त्यामुळे तुम्हाला ऑन द जॉब काय घडतं ह्याचं नॉलेज तुम्हाला खूप मिळेल. तर त्याच्यामुळे पहिली गोष्ट तुमच्या समोर येते ती म्हणजे इंटरॅक्ट करा स्टुडंट. एक हिंदीमध्ये म्हणतो ना आपण, बात करने से बात बनती है, राइट. ओके, बात करो
विचारा ना तुम्ही प्रश्न. ओके, आपण प्रश्न विचारत नाही, आपण फक्त इथे ठेवतो आणि देन वी कम्स टू द कन्क्लुजन की आम्ही कन्फ्यूज होत मॅडम. राईट? कसे कन्फ्युजन तुमचं सॉल्व्ह कसं होणार? राईट? स्पीक आउट. डेफिनेटली फाइंड अ कोर्स करिअर विच इज द मोस्ट क्लोजेस्ट टू युअर डिझायर्ड करिअर. राईट? आपण ते तुम्ही नक्की बघाल की मला असं वाटतं की मॅम मी ह्याच्यामध्ये पुढे जाऊ शकते. राईट? तुमचे जे स्किल सेट आहेत, काही तुम्हाला अचीव्हमेंट्स असेल, म्हणजे तुम्ही ड्रॉइंग एक्झाम क्लिअर केली असेल किंवा काही हॉबीज मधनं तुम्हाला कळून येतं की नाही, येस मॅम आय एम क्रिएटिव्ह, आय थिंक आय कॅन राईट वेल, आय थिंक आय कॅन अरेंज इव्हेंट वेल. ह्या सगळ्यातनं तुम्ही तुमचं करिअर प्लॅन आउट करायला सुरुवात करा, करिअर निवडायला सुरुवात करा. राईट? आणि प्रोसीड विथ द रिक्वायर्ड प्रोसिजर्स. काय करायचं आहे, कुठची युनिव्हर्सिटी आहे जो हा प्रोग्राम देते, काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, हे सगळं तुम्हाला इथे करावं लागतं स्टुडंट. इट्स नॉट अ व्हेरी इझी टास्क. तुम्ही प्रोफेशनल बरोबर इंटरॅक्ट करू शकता, जसे आम्ही आहोत, आम्ही सायकोलॉजिस्ट काउन्सिलर्स आहेत आमच्याकडे, त्या प्रोफेशनल्स बरोबर तुम्ही इंटरॅक्ट करू शकता की कोणता तुम्हाला एक्झॅक्टली कोर्स तुमच्यासाठी सुटेबल आहे, याबद्दल देखील तुम्ही माहिती घेऊ शकता. अँड आय बिलीव्ह दिस द लास्ट स्लाइड, रिमेंबर, हे फार ठळकपणे इथे दिलेलं आहे. कारण आतापर्यंत काय होतं माहितीये, तुम्ही सगळेजण ना मी तुम्हाला इनफॅक्ट एक स्मॉल करिअरचं मेन्यू कार्ड दाखवलं स्टुडंट. मेन्यू कार्ड होतं की नव्हतं? सगळे करिअर एक लिस्ट डाऊन केलेले होते. नाव यू हॅव टू पिक अँड चूज फॉर युअर करिअर. तर त्यामध्ये एक लक्षात ठेवायचं, नो कोर्स इज इझी ऑर अ डिफिकल्ट. माझ्याकडे स्टुडंट जेव्हा काउन्सिलिंगला येतात, मॅम इझी कोर्स द्या, किंवा ज्याच्यामध्ये पैसे खूप छान मिळतात असा कोर्स द्या, मला इझी मनी पाहिजे. मग स्कोप काय असेल, मग फेमस कोणता कोर्स आहे, मग कॉलेजेसच कोर्स आहे. अरे होल्ड ऑन, थांब जरा, पहिले स्वतःला असेस कर. आणि कोणताही कोर्स हा इझी किंवा डिफिकल्ट नसतो. जर तुम्ही तेवढे परिश्रम त्यामध्ये घेतलेच नाही तर डेफिनेटली तो तुमच्यासाठी म्हणतात ना डिफिकल्ट होणारच आहे. ओके, सो एक ही धारणा डोक्यातनं काढून टाका की हा इझी कोर्स आहे किंवा हा डिफिकल्टच आहे, मला नाही जमणार, असं काही नसतं. राईट? अल्टिमेटली एनी डिग्री इज स्टेपिंग स्टोन टुवर्ड्स फुलफिलिंग अ करिअर. डेफिनेटली काही इंजिनियर्स असतील, त्यांना पुढे डिझायनिंगमध्ये जायचं असेल, येस पॅरलल कोर्सेस आर देअर. एमडेस सारखा प्रोग्राम तुम्ही मास्टर्स लेवलला करू शकता. ओके, ह्याचा पहिला रोड मॅप, तुमचा जो तुम्हाला जो प्लॅन ऑफ ऍक्शन असेल तो आधी काढा, आणि त्यानंतरच तुम्ही एखादं करिअर तुम्ही चूज करू शकता. आणि ऑल करिअर्स हॅव देअर ओन स्कोप अँड वेदर वन इज बेटर दॅन द अदर डिपेंड्स सोलली ऑन हाऊ यू प्लॅन टू डू इट. व्हेरी ट्रू. राईट? सो तुम्ही तुमचं करिअर अशाच ह्यानी प्लॅन करा. एक फक्त सक्सेस मंत्र सांगते स्टुडंट तुम्हाला यामध्ये, व्हेरी इम्पॉर्टंट. एक सक्सेस मंत्र. आता तुम्ही सगळेजण, मला वाटतं काही 10वीची मुलंही माझ्या समोर असतील. ओके, तुमच्या डोक्यामध्ये एक असेल, जसं म्हणतात ना की अच्छे दिन भी आएंगे, अच्छे दिन आ गए. राईट? ओके, कसं असतं, आता माझा रिझल्ट लागला, मला मी एक डिझायर्ड कॉलेजमध्ये जाणार, ऍडमिशन घेणार, आणि म्हणजे म्हणतात ना एकदम फ्री लाईफ आहे, असं करू नका स्टुडंट. आपला जो सीपीयू आहे ना इथे, हा अँटीव्हायरस लोड करा. कळून येतं तुम्हाला काय अँटीव्हायरस असतो? हे जे टेम्पटेशन्स आहेत की कॉलेज आहे, एक वेगळं एन्व्हायरमेंट आहे, मी कॉलेज बंक करणार, हे खूप आपल्या इथे असतं. तर लोड दॅट अँटीव्हायरस, की असे टेम्पटेशन्स तुम्हाला लाईफमध्ये नाही. करा तुम्ही, मस्ती मजा हे करा, पण त्याचबरोबर करिअरलाही तेवढंच इम्पॉर्टन्स द्या. आणि एक इक्वेशन शेवटचं सांगून हे सेमिनार मी संपवते, की आता हे जे तुम्ही स्टुडंट आहात 10वी 12वी, यानंतरचं तुमचं 7 वर्ष हे जर तुम्ही कडी मेहनत केली, म्हणजे ऍब्सोल्युटली कडी मेहनत, सगळं आहे, मी मस्ती पण करतो, येस, पण माय करिअर इज माय प्रायोरिटी. ओके, हे जर असं तुम्ही केलं तर पुढची 40 वर्ष तुम्ही त्याचे फ्रुट्स तुम्ही घ्याल. ओके, म्हणजे आता तिथे इन्व्हेस्ट करा, तर तुम्हाला पुढचे 40 वर्षामध्ये रिटर्न्स येतील. आणि आपण काय करतो, आपण बरोबर वाईस वर्षा करतो. राईट? आता मस्ती करून घेऊया, 7-8 इयर्स ऑफ ऍब्सोल्युटली फन आणि मस्ती करायचे आहेत, आणि त्याच्यानंतर 40 वर्ष यू नो व्हॉट यू हॅव टू डू. राईट? ओके, सो रिमेंबर दिस व्हेरी वेल. ओके, प्लॅन फॉर युअर करिअर. जस्ट एक म्हणतात ना 10, 20, 30, 40, 100 हे माझं करिअर आहे, डोंट डू दॅट. राईट? ओके, सो ह्यानंतर आम्ही आमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स इथे दिलेले आहेत. विथ दिस नोट स्टुडंट, ऑल द बेस्ट फॉर युअर करिअर. हॅव अ रॉकिंग करिअर अहेड. ओके, अँड पॅरेंट्सना सुद्धा ऑल द बेस्ट फॉर युअर रिझल्ट. ओके, अँड हॅव अ रॉकिंग अँड फॅन्टॅस्टिक करिअर. हे सांगून मी, लोकसत्तेने आम्हाला एवढा मोठा प्लॅटफॉर्म दिला, आम्ही या इथे येऊन तुमच्या समोर हे प्रेझेंट करू शकलो, याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. ओके, थँक्यू सो मच.